तुमच्यासाठी एक खुश खबर आहे, म्हणजे सगळ्यांसाठी, माझ्यासाठी पण खुश खबरच होती, पण आता मी सावध झाले. तुम्हाला माहिती आहे काय, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल ना मोबाईलवरनं, ॲमेझॉन म्हणा किंवा मिशो म्हणा किंवा फ्लिपकार्ट म्हणा, कुठल्याही ॲप्सवरनं तुम्ही ऑर्डर करतच असणार. सगळीच करतात, पूर्ण देशभरामध्ये सगळीच ऑनलाईन ऑर्डर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे माझी फसवणूक झाली ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. ॲमेझॉन वरनं वगैरे माझी कधी काही फसवणूक झालेली नाही, अगदी व्यवस्थित झालेलं आहे. पण मी मिशोवरनं ऑर्डर केले होते ब्लूटूथ, कारण माझ्या तन्मयसाठी 9वीला आहे, तो अभ्यास करायला लागतो, त्याला मोबाईलवरती तो मॅथ्सचा वगैरे अभ्यास करतो, तर त्याच्यासाठी मी ब्लूटूथ घेतले होते. तर ते ब्लूटूथ आहे ना, मला असं वाटतं की ते आधीच रिपेअरिंगवालेच आले होते माझ्याकडे, कारण एक ब्लूटूथमधनं आवाज खूप कमी येत होता आणि एक ब्लूटूथमधनं आवाज ठीकठाक येत होता. तर आम्ही ते रिटर्न केले परत मिशोवरनं. तर आम्हाला मिशोवरनं सांगितलं की इकडनं पोस्टमॅन असतात, त्यांचे पोस्टमॅन घेऊन आला होता, तर पोस्टमॅन येईल, त्यांच्याकडे तुम्ही तुमचं ते ब्लूटूथ वगैरे आहे द्या, आम्ही रिप्लेसमेंट तुम्हाला देऊ, म्हणजे एक हात से लो एक हात से दो तसं होतं. तर त्या दिवशी फ्लिपकार्टवरून त्यांचा माणूस आला आणि त्यांनी माझ्याकडनं OTP घेतला. आता मला एवढं काय माहिती नव्हतं की तो मला एक हात से दो एक हात से लो, तर तो मला फ्लिपकार्टचं दुसरं पार्सल देणार नाहीये जे त्यांनी तिकडनं पाठवलं, हे मला माहिती नव्हतं. त्या माणसाने माझ्याकडनं OTP नंबर घेतला, मी त्याला OTP नंबर दिला. OTP नंबर दिल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडनं पार्सल घेतलं, त्या पार्सलचे त्यांनी खोललं, त्याचे फोटो वगैरे काढले आणि निघाला. मी म्हटलं ऐसे क्या भैया, अभी नया पार्सल लेके आए हो तो दे दो मुझे. तो बोला कि नहीं, हम लोग ऐसा देते नहीं है, वो आपको कंपनी की तरफ से दूसरा बंदा लेकर आएगा, हमारा काम है सिर्फ लेकर जाना. और OTP फोन त्यांनी माझ्याकडनं घेतला होता. त्यानंतर मग तो गेला. मला वाटलं असं की, कारण माझी कधी फसवणूक झालीच नव्हती ना, ते फर्स्ट टाइम झालं. तसं मला वाटलं की तो बोललाय तसं कदाचित दुसरा त्यांचा माणूस येईल, आपलं पार्सल घेऊन येईल. आणि मला तन्मयने आधी सांगितलं होतं की एक हात से दो एक हात से लो, मग मी त्याच्याकडनं पार्सल घ्यायचंय. तर मला वाटलं येईल, तो म्हटलाय तसं त्यांचा माणूस. तर तो गेला निघून. मी त्याला बिचारायला पाणी वगैरे पण विचारलं की एवढ्या उन्हामध्ये आला होता, म्हटलं की भैया पाणी वगैरे पिओगे आप, थंडा पाणी, एवढं सगळं विचारलं. मला दया आली होती त्याची, एवढ्या उन्हामध्ये आला होता. आणि मग तो गेला निघून. मग माझा तन्मय आला घरी. मला तन्मय म्हटला की मम्मी पार्सल आलंय ना. म्हटलं अरे नाही पार्सल आलं, तो माणूस आला होता घेऊन गेला तो पार्सल, तो बोलला की कंपनीकडनं दुसरा माणूस येईल. तन्मय मला ओरडला, म्हणला मम्मी असं नसतं, OTP का दिला तू मग त्या माणसाला. तर मी म्हटलं की मला थोडं ना माहिती होतं तो माणूस आपलं दुसरं पार्सल देणार नाहीये, मला वाटलं ते बॅग वगैरे घेऊन आलेला आहे तो देईल. पण त्यांनी OTP नंबर घेतला, त्या मी दिलेल्या पार्सलचे त्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यांनी काय मला दिलं नाही. तो बोलला माणूस येईल दुसरा. तन्मय ओरडला, म्हटला मम्मी असा OTP नंबर द्यायचा नसतो, कम से कम मला येऊ तर द्यायचं होतं, तू असं कसं काय दिलं. मला खूप ओरडला. त्यानंतर मग तन्मयनी मिशोमध्ये पुन्हा फोन केला की तुमचा माणूस आला होता, आमचं पार्सल घेऊन गेलाय आणि आता मोबाईलवरती असं दाखवते की तुम्ही ते पार्सल एक्सेप्ट केलेलं आहे, तुम्हाला ते चेंज नाही करायचंय, असं मला आता मोबाईलवरती असं दाखवलंय. त्यामध्ये असं तन्मयनी कंपनीवाल्यांना सांगितलं मिशोच्या. तर तिकडनं मिशोवरनं तिकडनं त्यांनी सांगितलं की ऐसा नहीं होता है कि आपने OTP दिया है ना, तो आपको पार्सल मिलना चाहिए था, तो अभी हम लोग कुछ कर नहीं सकते, हमारी तरफ से पार्सल आपको गया है, अब हम लोग इसमें कुछ नहीं कर सकते. मग तन्मय बोलला की असं कसं काय करू शकत नाही, कारण तुमच्या कंपनीकडे तुमचा माणूस आला, त्यांनी पार्सल घेतलं आणि तो बोलला की दुसरा माणूस येणार आहे पार्सल तुमचं घेऊन, असं कसं काय नाही, तुम्ही ॲक्शन घ्या, त्या माणसाची तुम्ही कंप्लीट करून घ्या ना. तर त्या बोलले की नाही असं नाही होऊ शकत. म्हटलं तन्मय मग त्यांना म्हणाला की तर त्या जो माणूस पार्सल घेऊन आला होता त्यांचा तुमच्याकडे ॲड्रेस असेल, फोन नंबर असेल, मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो, त्यांनी त्याच्या पर्सनल फोनवरनं कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्याचा नंबर आहे माझ्याकडं, मी त्याला कॉल पण करतो, तो उचलत नाहीये कॉल. तर मी हा नंबर देतो, तुम्ही तो नंबर घ्या आणि त्याला कॉल करा, तुम्हाला काय ॲक्शन घ्यायची ती घ्या आणि आमचं पार्सल आम्हाला परत पाठवून द्या. तर मिशोवरनं तिकडनं त्या मॅडम हेच बोलल्या की असं नाही होऊ शकत, तुमचं पार्सल ॲक्सेप्ट झालेलं आहे असं इकडनं आम्हाला दाखवलंय आणि तुमच्यासोबत ही फसवणूक झाली, त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की तुमच्याशी असं फ्रॉड झालंय, फसवणूक झाली आहे, पण आता इकडनं आम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे मिशोवरनं बघा
फसवणूक होतीये. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण कधी मिशोवरनं ऑर्डर केली तर जरा सावधच राहा. आणि असं पण मला असं वाटतं, ही जी फ्रॉड करणारी लोक असतात ना, ती लोक काय करतात, चांगला माल जो असतो ना तो ती लोक देत नाही कस्टमरला. ती लोक काय करतात, जो माल खराब झालेला असतो ऑलरेडी, चोरलीला पण असतो त्या लोकांनी. जसं माझ्यासोबत फ्रॉड केलाय त्या लोकांनी. आता माझ्याकडून ते वस्तू घेऊन दुसरीकडे ती लोक फ्रॉडच करणार आहे पुन्हा. त्या माणसाचा माझ्याकडे फोटो पण आहे. मला आता तन्मय घरी असतं तर मला दाखवता आला असता तुम्हाला. मला दुसऱ्या मोबाईलमध्ये होता तो, तर तन्मय घेऊन गेलाय. पण मी नेक्स्ट मध्ये तो तुम्हाला दाखवेल तो मुलगा. तर त्याचा पर्सनल नंबर होता तो. तर त्या लोकांनी तिकडनं काहीही ऍक्शन घेतली नाही. पर्सनल नंबर असून सुद्धा कुठलीही ऍक्शन घेतली नाही. तर तुमच्यासोबत सुद्धा असं होऊ शकतंय. तुम्ही OTP नंबर, जोपर्यंत तुमचा पार्सल तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा OTP नंबर देऊ नका. बाबा मी फसले, तशी तुम्ही फसू शकता. कारण ती लोक दाखवताना असंच दाखवतात की OTP नंबर घ्यायचा आणि मी पार्सल देणारे असं भासवतात. पण तसं काही होत नाही. ती एक नंबरची चोर असतात. त्यांना माहिती असतं की भोळ्या लोकांना, साध्या लोकांना, इमानदार लोकांना कसं फसवायचं. हे बुरटी चोर आहेत ना, या लोकांनी बरोबर त्याचा अभ्यास केलेला असतो. तर तुम्ही आता माझ्यासोबत तर मिशोवरनं असं झालंय, बाकीच्या कुठल्या ॲप्सवरनं माझ्यासोबत असं कधी झालेलं नाही. मी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरनं पण मागवते. रिप्लेसमेंट पण किती वेळा केली आहे, पण अशी फसवणूक नाही झाली कधी माझी. पण इकडनं माझी अशी फसवणूक झालेली आहे. तर तुम्ही पण जरा सावध राहा. काय भरोसा नाही आता कोण कुठे कसं आपल्याला गंडा घालेल ना, काही सांगता येत नाही. कसे आपल्याला फसवतील काही सांगता येत नाही. आता फक्त सावध राहण्याची गरज आहे. तर तुम्ही पण जर ऑनलाईन सामान मागवत असाल तर प्लीज यार तुम्ही पण सावध राहा. आता हल्ली खूप फसवणूक होते. फ्रॉड लोक खूप आहेत, फ्रॉड लोक. आणि हे पोस्टाकडनं पाठवलंय ना, पोस्टाकडनं, मग तर सावधच राहायचंय. मग तर नक्कीच तो जे प्रॉडक्ट आलाय ना तुमच्याकडे, नक्कीच तो खराब याच्यातनं चोरलेला आणि खराब प्रॉडक्टच तुम्हाला देणार आहेत ती लोक. कारण ही लोक बाहेरच्या बाहेर खूप हेराफेरी करतात. तर तुम्ही पण आता सावध राहा, हेच सांगायचं होतं मला. बस.